मंडळी, आज मी बनवते महाराष्ट्राचा अत्यंत पारंपरिक असा पदार्थ थालीपीठ. थालीपीठ हे तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी खाल्लेलं असन आणि बऱ्याच लोकांनी खाल्लेलं पण नसेल, कारण आजच्या फास्ट फूडच्या जमान्यामध्ये असे महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थ जास्ती कुठं भेटत नाही. तर मंडळी, थालीपीठ बनवणं एकदम सोपं पण आहे आणि यामध्ये बऱ्याचशा धान्यांचे पीठ वगैरे ऍड केले जातात आणि त्याचबरोबर बरेच मसाले वगैरे ऍड केले जातात. त्यामुळे थालीपीठ एकदम चवीला टेस्टी लागते. मंडळी, हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, म्हणजे तुमच्या घरी तुम्ही एकदम टेस्टी अशी थालीपीठ बनवू शकाल. आणि हे जे मी रेसिपी बनवलेली आहे तीही एकदम बेसिक रेसिपी आहे. यामध्ये तुम्हाला जसं पाहिजे तसं ट्विस्ट करू शकता आणि थोडंसं वेगळ्या पद्धतीने थालीपीठ बनवू शकता. मंडळी, आपल्या या बेसिक थालीपीठाला आजच्या फास्ट फूडच्या दुनियामध्ये जर एक थोडंसं वेगळं ट्विस्ट जर दिलं तर एकदम भारी होऊन जाईल. त्याचाच मी विचार करून काही थालीपीठाचे व्हरायटी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे जसं पनीर थालीपीठ, पालक थालीपीठ, कांदा थालीपीठ, हिरवा वाटाणा म्हणजे ग्रीन पीस थालीपीठ, या अशा वेगवेगळ्या पद्धतीचे थालीपीठ तुम्ही बनवू शकता.